मराठा आरक्षणाची आणि माझी एक शेवटची लढाई. मराठ्यांच्या नेत्यांनी एकत्र यावे असे आवाहन जरांगे पाटील यांनी केलं. तर धनंजय मुंडे यांना मंत्रिपद स्वप्नात सुद्धा मिळणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. ही लढाई शेवटची आहे. मी थकलो आहे. मी समाजाचा थोड्या दिवसांचा पाहुणा राहिलेलो आहे. माझे शरीर मला साथ देत नाही. त्यामुळे हे रेकॉर्ड ब्रेक लढाई होणार आहे. शांततेत मुंबईत जाणार आहे मराठा समाजातील नेते जागृत करण्यासाठी. आणि या सांगलीच्या क्रांतिकारक भूमीतून मी आवाहन करतोय की मराठा समाजाचे नेत्यांनी एकत्र यावी विनंती आहे. अंतिम लढ्यात साथ द्यावी असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आमचं नशीब एवढं वाईट आहे, ज्यांना आम्ही मोठं करतो ते आमच्या लेकरा बाळांकडे बघत नाहीत. अजित पवार पालकमंत्री आणि बीडमध्ये येऊन नुसतं चालणार नाही. प्रशासनावर वचक ठेवणं गरजेचं आहे. बीडमधील प्रशासन वेगळं आहे. परळी तालुक्यातील स्टाफ वगळावा. दुसऱ्या जिल्ह्यातील स्टाफ भरती करावं. नुसतं पालकमंत्री होऊन उपयोग नाही. वाटणी कवाच 2 वर्ष झालं सलग लढाई आहे. अशी देशात नसन झालं आणि आपल्या राज्यात पण 2 वर्ष सलग आंदोलन. इतक्या ताकदीनं टेम्पो न कमी होणारं एवढंच आंदोलन असत. म्हणजे स्तुती नाही करत, पण परत लाखात आणि परत कोटीत असं नाही. नसता कोटीतलं लाखात येतं आणि लाखातलं परत शेकड्यात येतं. हे असं झालं हे वाढतच जात आहे. म्हणजे हे पहिलं आंदोलन आहे. त्यामुळे मी ते बाकीचे विचार नाही करत कधीच. मुंबईत तुम्ही कुठे हे करणार आहात तिथं? आझाद मैदान सगळ्या मैदानं मागितलेत आम्ही. आहेत मुंबईतले तेवढे पण मागितलेत, पण मुख्य आंदोलनाचं ठिकाण हे आझाद मैदानाचं राहणार आहे. पण आता पोराला झोपायला त्याला सगळे BKC मैदान, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, तिथले असणारे सगळे ग्राउंड आम्ही मागितलेले आहेत त्यांना. तुमच्या आंदोलनानंतर किंवा आंदोलनामुळं तळागाळातला मराठा समाज पूर्णपणे जागृत झाला, पण मराठा समाज आणि मराठा समाजातले नेते जागृत झाले का? किंवा मराठा समाजातले जे मागास असणारे, आता आमच्यासुद्धा परिचयाचे जे अनेक मराठा समाजातले मुलं मुली आहेत की ज्यांना शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे ते शिक्षण घेऊ शकत नाही, तर मराठा समाजातल्या ह्या नेत्यांना जागा करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? असं जर ते जागे झाले तर हे मागास जे विद्यार्थी आणि मुलं राहिलेत ती खरोखर त्यांना कुठंतर तो सपोर्ट मिळू शकतो. मी म्हणूनच मोगाशी म्हणलं की ही क्रांतिकारी भूमी आहे सांगलीची. आणि क्रांतिसिंह नाना पाटलांच्या या भूमीतून, क्रांतिकारी भूमीतून, या पवित्र भूमीतून आम्ही आव्हान करतोय त्यांना. इथून पाठीमागं तुमचं मिळालं नाही मिळालं, परंतु इथून पुढच्या काळात तरी पाठबळ गोरगरिबांच्या, गरीब मराठ्यांच्या बाजूने तुम्ही ठेवा. सगळे राजकीय पक्षातले जेवढे लोक आहेत, जेवढे आमदार, मंत्री, खासदार, पदाधिकारी, सगळ्या नेत्यांनी उभा राहा. शेवटी समाज तुम्हाला कधी विसरणार नाही. ही आर्त हाक आहे, वेदनेची हाक आहे गोरगरीब मराठ्यांची. या लेकरांच्या डोळ्यात अश्रू येतं. यांचे पुसण्यासाठी मायबाप बना. कमीत कमी मायादया एवढ्या भावनेशी कधीतरी तुमचं एक रूप दाखवत जा. आमचं विनंतीपूर्वक तुम्हाला आव्हान आहे की सगळ्या पक्षातले सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी या अंतिम, या भूतोना भविष्यात अशी लढाई, ही यावेळेस अंतिम लढाई होणार आहे. याच्यात तुम्ही सगळेजण सहभागी व्हा, सगळेजण साथ द्या. या क्रांतिकारी भूमीतून तुम्हाला माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे सगळ्यांना. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, जालना.